कागल विधानसभेच्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून सलग 6व्यांदा त्यांनी मला विजयी केलं. त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्या जनतेचं, सर्व मतदारांचं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मला विजयी करण्यासाठी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं आणि जीवाचं रान केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मी दंडवत घालतो. राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री. हे बघा, मी माझ्या निकालामध्ये व्यस्त होतो, त्यामुळं मी आकडे काय फारसे बघितलेले नाहीत. परंतु युती फार पुढं आहे आणि महाविकास आघाडीचा फडशा पडल्याचं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता, हे महायुतीची सत्ता निश्चित सरकार येईल. कोल्हापूरला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे का? 10-0 झाले, कोल्हापूरला मोठं पद मिळू शकते. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार होतो, मंत्री होतो, यापूर्वी अनेक वर्ष होतो. तर माझी अपेक्षा आहे की बाबा व्हावं आणि सृष्टी ती माझी अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करतील. नाही, मी अजून नाही ऐकलं, मी कॅटल्यानं ऐकीन. कारण अजितदादांच्या बरोबर 40पेक्षा जास्त जागा येणार हे आम्ही आधीच भागीत सांगितलं होतं. पद्धतीने ही यश मिळाले, लाडकी बहीण योजने गेम चेंजर ठरली असं वाटतं. हे बघा, महायुती सरकारनं घेतलेले 2.5 वर्षातले निर्णय आणि त्यात लाडकी बहीण ही फार मोठी गेम चेंजर ठरलेली आहे. कारण हे सातत्याने मी सांगत होतो की ही गेम चेंजर ठरणार आहे. पण आता अनालिसिस करताना अनेक कारणं आहेत ते सांगितली जातात आणि मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा आता महायुतीच्या बाजूने कौल दिला गेलाय. लोकसभेला तो कौल दिसला नव्हता. तिथं अजितदादा पवारांचा पक्ष त्यामध्ये असल्यामुळं बहुतेक अल्पसंख्याकाचा कल तिकडे वाढलेला आहे. नक्की कागलमध्ये शरद पवार आले होते, जयंत पाटील यांची सभा झाल्या आणि दिग्गजांच्या सभा झाल्या. त्यांनी म्हटलं होतं की या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचा पराभव होईल, हसन मुश्रीफ यांना पाडा, असं 3 वेळा म्हटले होते. साहेबांनी छक्का मारलाय. पवार साहेब 2 वेळा आले. एकदा प्रवेशाच्या वेळेला आले, गडिंगलच्या सभेला आले. जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 3 वेळा आले. एकदा ते निमंत्रण द्यायला आले कारखान्यावर, नंतर आले शूर स्वराज्य ते गडिंगलमध्ये सभा घ्यायला, त्यानंतर परवा आले ते शेवटची सभा घ्यायला. त्यानंतर अमोल कोल्हे आले, सुप्रियाताई. मला आश्चर्य वाटलं की मी 25 वर्ष आमदार आहे, माझ्या कागल मतदारात कधी ते आल्या नाहीत. कारण पहिल्यांदा त्या माझ्या मतदारसंघात आल्या. मी त्या मतदारसंघ त्यांनी पहिला बघितला. पवार की जे अजितदादा पवारांची जागा घेऊ इच्छित होते तेही आले. म्हणजे जेवढे यायचे होते दिग्गज माझ्या केला ते सगळे येऊन गेले. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. पण आता ज्या पद्धतीचं यश महायुतीला मिळताना दिसतंय त्यावर विरोधकांकडून शंका होते, असं महाराष्ट्रात दावा संजय राऊत करताय. लक्षात येत नाही की अंडर या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस 70% महिलाच असायच्या उपस्थित. आणि आता माझ्या कार्यकर्ते म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या आणि इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायच्या. त्यावेळेस फार मोठा परिणाम झाला, फार मोठा म्हणजे फार मोठा. कोल्हापूरमध्ये 10च्या 10 जागा महायुतीच्या आलेल्या. कोल्हापूरच्या निकालाचं विश्लेषण कसं कराल? नाही, महायुती ही येणारच होती. वास्तविक हा फॅक्टर होताच. त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले, ज्या ज्या पद्धतीने ते रणनीती आखली, त्याप्रमाणे या 10 उमेदवारांचा विजय झालेला आहे. सरकार स्थापनेसाठी आता काही तासच आता काय अडचण नाही ना. आता अडचणच काय राहिलेली नाही. आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे, 2 नंबरचा 3 नंबरचा ठरलेला आहे. त्यानंतर आता काय अडचण काय, फक्त त्यांनी नावं काढायची आणि अशा पता घ्यायच्या. सीएम पदासाठी जे नाव येईल त्या नावावरती एकमत होणार. आता हे बघा, ते आता तिन्ही सृष्टी मिळून ठरवतील. पण आता काय फारशी अडचण राहिलेली नाही त्यामध्ये. आता हॉटेलमध्ये ठेवा, अपक्षांना वडा, त्यांना हे करा, आता काही राहायची गरज नाही. कोल्हापूरच्या मतदारसंघातले शिवाजी पाटील जे अपक्ष म्हणून लढत आहेत त्यांचा जवळपास विजय निश्चित होते. ते तुमच्यासोबत येणार आहेत का? काय त्यांच्याशी बोलणं? ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत. माझं काय बोलणं झालं नाही. पण आता अपक्ष हे समर्थन देतील त्यांचं आपण स्वागत करू. पण आता जी मेजॉरिटीसाठी आहेत त्याची काय आता अपक्षाची काय आवश्यकता राहील असं मला वाटत नाही. आजच आपण मुंबईला जाणार आहात. मी मुंबईला उद्या जाईन. थँक्यू. यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं या निवडणुकीमध्ये, एक व्यक्ती कट कारस्थान आणि कपटी कारस्थान करून मला ईडीमध्ये अडकवून
आणि मला अटक करून माझ्या कुटुंबियांना त्रास देऊन हे आमदार होऊ इच्छित होते. त्याचा प्रचंड राग या कागल मतदारसंघामधल्या सगळ्या मतदारांना होता. त्याचा एक फार मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येतोय. आणि निश्चितपणानं ज्या ज्या कारवाया त्यांनी केल्या, ज्या पद्धतीनं एकही चांगलं काम करण्याची, मी या पुढच्या काळात त्यांना चांगलं काम करण्याची सद्बुद्धी परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. संजय बाबा गाडगेंचा या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयबा घाटगे यांनी 2.5 महिन्यापूर्वीच आपली उमेदवारी न करता मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ते त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते यांनी हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं. त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. त्यानंतर प्राध्यापक खासदार संजय मंडलिक हे महायुतीचे घटक होते, त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याशिवाय भूषण पाटील आपल्या भारतीय जनता पक्षाचे, सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यानंतर RPIचे उत्तम कांबळे त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्याशिवाय शेतकरी संघटना, त्याशिवाय एकनाथ शिंदे गट, त्याच्यामध्ये संजय पाटील भादवनचे आहेत. ह्या सगळ्यांनी, उमेश आपटे काँग्रेसचे असून सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला. या सगळ्यांच्या या प्रयत्नाला मला वाटतं या निवडणुकीत यश आलेलं आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे. अजून एक प्रश्न राहिला. तुमचे मित्र सतीश पाटील आहेत, जे काँग्रेसची एक हाती कमांड सांभाळत होते, आता काँग्रेसला या निवडणुकीत करावं. ठीक आहे, जनतेनं आता हे केलेलं आहे. आता यावेळेला त्यांनी आत्मपरीक्षण करावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.